काही वेळाने आम्ही हजर होणार आहे, त्यामुळे आम्ही काय आहे ते पाहायला दीड दोन तास झाले बातमी चालू आहे. असं म्हटलं जातं धनंजय मुंडेंच्या घरी होता असं म्हटलं जातं. नाही, ती बातमी साफ चुकीची आहे आणि धनंजय मुंडे शिवाजीनगरमध्ये घर पिता असे माहिती. एकूणच आपण पाहू शकतो की हा मोठा गोंधळ या ठिकाणी परिसरात आपल्याला झालेला पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराड यांना आता अटक झाल्यानंतर त्यांचे समर्थक या ठिकाणी दाखल झाले होते आणि हा सगळा प्रकार आपण पाहू शकतो की त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पुढेच काही समर्थकांशी आपण बोलणार आहोत. आता सविस्तर चर्चा करूया. नेमका आता अण्णांबरोबर तुम्ही होते का असा आरोप केला जातो, कारण तुम्ही आता CID कार्यालयात होता. नाही, मी अण्णाबरोबर नव्हतो. अण्णावरती जे आरोप केले जात आहेत, खुनाचा असतील, खंडणीचा असतील, काय माहिती आहे त्याच्याबद्दल? संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे असा आरोप केला जातो. आतापर्यंत वाल्मिक अण्णावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही, त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. आरोप करत असतात, राजकारणामध्ये सामाजिक जीवनामध्ये आरोप होत असतात, पण त्यांच्यावर खुनाच्या गुन्ह्याचा आतापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यात प्रशासन काय करायची ती योग्य कारवाई करेल. कोण करते आरोप? त्यांना काय फसवण्याचा प्रयत्न करते, काय वाटतंय? धनंजय मुंडे साहेब यांचं तालुक्यातील बऱ्यापैकी कामाच्या नियोजनामध्ये सहभागी असणारे अण्णा यांच्यावर कुठेतरी पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, यांना राजकारणामध्ये डॅमेज करण्यासाठी बीड जिल्ह्यातील काही नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते ठरवून हा कार्यक्रम. पण नेते आहेत राष्ट्रवादीचे, पण तुमचे अजित पवार गटाचे पण नेते आहेत बीड जिल्ह्यातील. मी त्याच्यासाठीच म्हणलं का धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई यांचे जे बीड जिल्ह्यात प्रश्न वाढत आहेत, हे बीड जिल्ह्यातील भाजपच्या काही आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना पावत नाही. म्हणून हे सर्वांनी मिळून जातीपातीचे राजकारण पुढे करून धनंजय मुंडे साहेबांना अडचणीत आणण्याचं काम चालवलेलं आहे. यांच्यासोबत 3 आरोपी होते ज्यांनी संतोष देशमुखांचा खून केलेला आहे. त्यांची 3 नावं येत आहेत. त्यासोबत वाल्मिक कराड देखील नाव घेतलं जात आहे. त्यावेळेस कुठे होते? खून केलेला आहे का नाही हे तपासात निष्पन्न होईल, पण खुनाच्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत वाल्मिक अण्णाचं नाव आलेलं नाही. बर, जेव्हा झालं तेव्हा वाल्मिकांना कुठे होते? आता ते मी सांगू शकत नाही, ते अण्णा सांगू शकतो. एकूणच आपण पाहू शकतो की समर्थक यांची प्रतिक्रिया देखील आपण घेतलेली आहे. वाल्मिक कराड यांना देखील अटक झालेली आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळी कारवाई आता CID पुणे CIDच्या विभागाने विभाग करणार आहे. सगळी चौकशी केली जाणार आहे. त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे का, खुनाचा आरोप केला जात आहे तो सिद्ध होईल का, त्यासोबतच खंडणीचा आरोप आहे, हे सगळे प्रकरण आता काय बोलतील किंवा काय निष्पन्न येईल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य भवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.